सुंदराचे ध्यान याचं लावून घ्या. हा, 1 मिनिट. हॅलो बाबा बोलते, बाबा बोलले घ्या बोलतो. हॅलो महाराज, महाराजांनी पेटा बांधले. फास्ट फास्ट होते ते, माईक जाऊ दे, फास्ट करा. हॅलो बघा ना. हरी हॅलो हॅलो वा. हरी हॅलो 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 श्री विठ्ठल. हरी हॅलो हरे हॅलो 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हॅलो अनुमोदन. हॅलो सुंदराचे ध्यान उभे विटे वारे. सुंदराचे ध्यान उभे विटे वारे. करकटे वारे ठेवणिया. करकटे वारे ठेवणिया. सुंदराचे ध्यान उभे विटे वारे. सुंदराचे ध्यान उभे विटे वारे. करकटे वारे ठेवणिया. करकटे वारे ठेवणिया. तुळशी हार काशी पितांबर. तुळशी हार काशी पितांबर. आवडे निरंतर हे विधान. आवडे निरंतर हे विधान. तुळशी हार काशी पितांबर. तुळशी हार काशी पितांबर. आवडे निरंतर हे विधान. आवडे निरंतर हे
सदा माझे डोळे जडो तुझे मोठे सदा माझे डोळे जडो तुझे मोठे सदा माझे डोळे जडो तुझे मोठे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ माझा प्रेम सर्व काळ विठू माऊली हरी भरते तुमाऊले आजी भरते माऊली हरी भरते तुमाऊले आजी भरते येऊन या राये हृदय संचारो निराये हृदय माझा संचारो निराये हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माझा प्रेम सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काय न मागे आणि तुका म्हणे काय न मागे आणि तुका म्हणे काय मागे आणि तुका म्हणे काय मागे आणि म्हणे काय न मागे आणि तुका म्हणे काय न मागे आणि अनेक तुका म्हणे काय न मागे आणि तुका म्हणे काय मागे तुझ्या पायी सुखा सर्व आहे तुझ्या पायी सुखा सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पाये सुख सर्व आहे तुझे पाये सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेमा सर्व माझा प्रेम सर्व काळा
हॅलो श्री विठ्ठल श्री विठ्ठल दबलेला आवाज येतो असं बघा मोकळा आवाज मॉनिटर वाढवायचं मॉनिटर श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल इको दे श्री विठ्ठल श्री विठ्ठल राम कृष्ण मॉनिटर द्या ना इथे मला आवाज येत नाही श्री विठ्ठल हां श्री विठ्ठल श्री विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी
जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे शुद्ध करुनिया चित्त शुद्ध करुनिया चित्त शुद्ध करो या चित्त शुद्ध करो या चित्त शुद्ध करो या चित्त शुद्ध करो या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव आणि कांचे कानी आणि कांचे कानी गुण दोष मना नानी गुण दोष मना नानी मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा वेचिते वचना वेचिते वचना जेणे राही समाधान जेणे राही समाधान तुझ भावा आहे देवा तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा भावा आहे देवा तुझा भावा आहे देवा तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव विठोबार कुमाई ठोबार कुमाई टाळी 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 विठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई भावे गावे गीत भावे गावे गीत
भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया करोनिया चित्त शुद्ध करोनिया शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया करोनिया शुद्ध करोनिया 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 चित्त तुझ बाबा आहे देव देव तुझा भावा आहे देव तरी हा तुला बाबा तरी तरी हा सुलभ उपाव तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव देव मला
भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव, अणिकांचे कानी, गुण दोष मना नानी, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव, मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव, वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरा रथावतारं कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रं खलानीशवादापणोदार्ह दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वचन एक कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथी काळी आपण असावे जवळी श्रीनारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण सद्गुरु नारायण नारायण शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यांधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरन्तं विठ्ठल विठ्ठल भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेशप्रिय श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचमवेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 6 चरणांचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्री तुकोबाराय हे भावपूर्वक नामभक्तीचं साधक जनांना ईश्वर प्राप्तीसाठी नवे नवे देव होण्यासाठी काही उपाय सांगतात आजच्या अभंगामध्ये विठ्ठल विठ्ठल अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे
आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत, याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं. आपणा सर्वांस स्नेहात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ तेजवलय तुकोबराय आणि समस्त ग्रामस्थ मंडळ खिरणे गाव, या खिरणे गावामध्ये श्री मुंजेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये संपन्न होणारा गेल्या 8 वर्षापासून नामयज्ञ सोहळा हे 9वं वर्ष. आणि या 9व्या वर्षामध्ये श्री मुंजेश्वर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ खिरणे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांच्या आशीर्वादाने संपन्न होते असे असणारे सद्गुरू श्री वामनबाबा महाराज, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज, सद्गुरू श्री आप्पा मौली, हरिभक्तप्राय वैकुंठवासी विठूबाबा गोंधळी, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक हरिभक्तप्राय रामदास बाबा, हरिभक्तप्राय वैकुंठवासी राजाराम महाराज, हरिभक्तप्राय लालचंद महाराज राजे यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तप्राय विष्णूदादा मांगरुळकर यांच्या प्रेरणेने संपन्न होतोय. आणि आजच्या दिवसाची ही कीर्तन वाक्पुष्प सेवा ज्यांच्या सौजन्याने मला प्राप्त झालेले असे श्री रामा नामा माळी आणि मला ज्यांनी संपर्क केला आमचे भाऊजी, आमची बहीण या गावात दिलेले आमचे सुनील भाऊजी आणि यांचे बंधू पुरुषोत्तम भाऊजी आणि यांच्याकरवी सेवा मला प्राप्त झालेली आहे. भगवान श्री ज्ञानोबारे तुकोबारे जशी बुद्धी देतील तसं आपण ठरलेल्या वेळेपर्यंत चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारे यांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे भक्ती करण्यासाठी नामस्मरण ही भक्ती, त्या भक्तीबरोबर जगद्गुरु तुकोबारे साधक जनांना उपदेश करतात. काय सांगतात जगद्गुरु तुकोबारे? तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचं आहे, तुम्हाला देव व्हायचं आहे, मी तुम्हाला काही उपाय सांगतो, त्या उपायांचा तुम्ही स्वीकार करा, तुम्हाला भगवंत प्राप्त होईल, तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचाल, नवे नवे तुम्ही भगवंत व्हाल, असं जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगामध्ये स्पष्ट करतात. या अभंगाची नेमकी पूर्वपीठिका काय असली पाहिजे, या अभंगाचा नेमका इतिहास काय असला पाहिजे, तर जगद्गुरु तुकोबारे भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर किंवा घोराडा डोंगरावर साधनेसाठी बसले असावेत. काही जिज्ञासू मंडळी, साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारेंच्या जवळ गेली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला काही प्रश्न करायचे, करू का? जगद्गुरु तुकोबारे म्हटले, बाबांनो तुम्हाला जर प्रपंचाविषयी, संसाराविषयी जर मला काही विचारणार असाल तर आत्ता इथून उठायचं आणि चालतं लागायचं, जर प्रपंचाविषयी विचारणार असेल तर थांबायचं नाही. त्या जिज्ञासू मंडळीने सांगितलं, महाराज आम्हाला प्रपंचाविषयी, संसाराविषयी तुम्हाला एकही शब्द विचारायचा नाही, मग आम्हाला परमार्थाविषयी तुम्हाला काही विचारायचे. जगद्गुरु तुकोबारे भेटले, थांबा, माझे जातीचे मज भेटो कोणी, अगदी जसा मला साधक पाहिजे, जसा मला जिज्ञासू पाहिजे तसा मिळालेला आहे, बसा, तुम्हाला काय प्रश्न करायचा तो करा. आणि त्या जिज्ञासू मंडळींनी, साधक मंडळींनी जगद्गुरु तुकोबारेंना प्रश्न केला, महाराज ईश्वर नावाची शक्ती या जगामध्ये राहते, वावरते, जिच्यामुळे आम्ही जन्माला आलो, अशी ईश्वर नावाची जी शक्ती आहे तिची आम्हाला अनुभूती घ्यायची, तो देव आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे, नवे नवे जणू काही आम्हालाच देव व्हायचं आहे. महाराज एखादा मार्ग सांगा की त्या मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू, आम्ही भगवंत होऊ. जगद्गुरु तुकोबारेंनी सांगितलं, बाबांनो आपण सांप्रत कलियुगामध्ये जीवन जगत आहोत आणि सांप्रत कलियुगामध्ये जीवन जगत असताना तपश्चर्यासारखी जी साधनं आहेत त्या साधनाने आपण भगवंतापर्यंत कदापि पोचू शकत नाही. कारण या सगळ्या वाटा जगद्गुरु तुकोबारे म्हणतात कशा झाल्या, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. अवघ्या वाटा या कलियुगामध्ये क्षीण झाल्या, क्षय पावल्या. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात कलियुगामध्ये त्यांना टीबी झाला म्हटले. या मार्गाने आपण भगवंतापर्यंत कदापि पोचू शकत नाही. महाराज आम्ही शास्त्र वाचलेलं आहे, तुमची कीर्तनही बरीच ऐकलेली आहेत, आम्हाला माहित आहे अनेक मार्गाने अनेक जण भगवंतापर्यंत पोचलेले आहेत. जगद्गुरु तुकोबारेंनी विचारलं, कोणते मार्ग जरा सांगा. त्या साधक मंडळींनी सांगितलं, महाराज कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे, दान नावाचा मार्ग आणि भक्ती नावाचा मार्ग आहे. हे 5 मार्ग असे आहेत
की या 5 मार्गाने भगवंतापर्यंत अनेक जण पोहोचलेले आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं हे कलियुगाच्या अगोदर ठीक होतं. कलियुगामध्ये या मार्गाने आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हटले का? अहो तसं पाहायला गेलं तर हे 5च्या 5 मार्ग म्हणजे कोणते? कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, दान मार्ग, भक्ती नावाचा मार्ग, हे सगळे मार्ग कलियुगाच्या दृष्टीने जर विचार करू गेलो तर आपल्या समोर ठेवलेलं जणू काही पंचपक्वान्नाचं ताट आहे. आता खरं सांगा, पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवलंय आणि गुरु महाराज तुम्ही जेवणार नाहीत का? सांगा बरं. पंचपक्वान्नाचं ताट जेवणार नाही तुम्ही? हो, नाही तर नाही काहीतरी म्हणा, म्हणजे मला जेवायला पटकन. हा, प्रथमेश भाऊ, तुमच्या समोर जर पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं तुम्ही जेवणार नाही? मनोहर बाबा, तुमच्या समोर जर ठेवलं तर? अहो आमचे चोपदार बाबा तर तुटूनच पडतील. पंचपक्वान्नाचं ताट आहे, का बरं जेवायचं नाही? पण जरा बारीक ऐका, तेच पंचपक्वान्नाचं ताट नुकताच जन्माला आलेलं बाळ आहे, त्याला 2च महिने झालेले आहेत. आईच्या स्तनाचं अजून दूध नीट पिता येत नाही त्या पोराला, आणि त्या 2 महिन्याच्या बाळाच्या समोर ते पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं. त्या बाळाला त्या पंचपक्वान्नाच्या ताटाचा काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. तसं कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, दान नावाचा मार्ग आणि भक्ती नावाचा मार्ग आपल्या समोर ठेवलेलं पंचपक्वान्नाचं ताट आहे. फक्त दुर्दैव इतकं आहे, आपण सारी कलियुगातील तान्ही बालक आहोत. विठ्ठला आम्हाला भगवंतापर्यंत पोचायचंय, आम्हाला देव व्हायचंय. आम्हाला काहीतरी मार्ग तुम्ही सांगा ना, आम्हाला काहीतरी तुम्ही उपाय सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, कर्म मार्गाचा तुम्ही विचार करू नका, योग मार्गाचा तुम्ही विचार करू नका, दान नावाच्या मार्गाचा विचार करू नका, ज्ञान नावाच्या मार्गाचा विचार करू नका, भक्ती नावाच्या मार्गाचाही विचार करू नका. अहो महाराज, देव व्हायचंय, पहिले 4 सोडा, पण कमीत कमी भक्ती मार्गाचा तरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती मार्गाचा विचार करायचा आपल्याला, पण भक्ती मार्गाचा विचार करत असताना नुसत्या भक्ती मार्गाचा विचार करायचा नाही, मग त्या भक्ती मार्गातील काही पोट मार्ग आहेत, त्या पोट मार्गांचा आपल्याला विचार करायचा आहे. महाराज, देव व्हायचंय आणि भक्ती मार्ग न सांगता तुम्ही भक्ती मार्गातले पोट मार्ग सांगताय. देव होण्यासाठी आम्हाला काही उपाय सांगा, चांगला उपाय सांगा. तेच जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. उत्तरार्धात तरी हा सुलभ तरी हा सुलभ तरी हा सुलभ उपावा तरी हा सुलभ तरी हा सुलभ सुलभ उपावा सुलभ हे देवा तुझा बाबा हे देवा. देव होण्यासाठी मी तुम्हाला जो मार्ग सांगतोय, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो मार्ग नेमका कसा आहे. जरा बघा ना, माईक सिस्टीमचं फार गोंधळ होतो बरं का इकडे. बघा ना, हे वरचे मॉनिटर द्या ना. मॉनिटरला आवाज द्या तुम्ही. हां, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
त्यावेळी जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, मी तुम्हाला जे मार्ग सांगतोय ते मार्ग कसे आहेत. जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात, तरी हा सुलभ उपाव. उपाय सांगताय पण सुलभ उपाय सांगताय. कोणासाठी? देव होण्यासाठी. महाराज भक्ती मार्ग सोडतात आणि इतर मार्गांचा विचार करताय, पण भक्ती मार्ग का सामान्य आहे का? ऐका, आपल्याला वाटते तेवढी भक्ती सोपी नाही. वाटते आपल्याला भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे, पण आपल्याला जेवढी भक्ती सोपी वाटते तेवढी भक्ती सोपी नाही. 15 दिवसांनी येणारी एक एकादशी, त्या एकादशीचा जर विचार करू गेलो तर एकादशी भक्ती मार्गामध्ये येते. पण भक्ती मार्गाचा आणि एकादशीचा जर विचारच करायला गेलो तर भक्ती मार्गामध्ये येणारी एक एकादशी, त्या एकादशीचा 15 दिवसांनी आपण उपवास करतो. पण कसा? दिवसभर चरचर चरचर चरतो, पण संध्याकाळी म्हणतो खिचडी भात का होईना पाहिजे, त्याच्याशिवाय झोप लागत नाही. आता एकादशीचा व्रत कसं करायचं ऐका. तुकोबारे म्हणतात, दशमी व्रताचा आरंभ दशमीच्या दिवशी सकाळी एक भुक्ती असलं पाहिजे आणि पुन्हा दिवसभर उपवास करायचा. एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा. द्वादशीला सकाळी पारणं सोडायचं, पुन्हा संध्याकाळी उपवास करायचा. याला एक एकादशी म्हणतात. तुम्ही फक्त ऐकून ठेवा. आपण एकादशी करतो महाराज, पण आपल्या एकादशीला एक नाव आहे. काय? लंगडी एकादशी. अहो काही 15 दिवसाची एकादशी करत नाही. देवशयनी एकादशी पंढरपूरची एकच करतात. पण एकच जरी देवशयनी एकादशी करत असले तरी दिवसभर चरचर चरचर चरतात, पण संध्याकाळी मुक्ताबाईच्या मठाच्या समोरचं परब्रह्म हॉटेल त्यांना दिसल्याशिवाय राहत नाही. वाटते भक्ती सोपी आहे, पण भक्ती जरी सोपी असली तरी सुद्धा आपल्या दृष्टीने भक्ती सोपी आहे, संतांच्या दृष्टीने नाही. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे. एका गावामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली. ब्राह्मणाकडे काही मंडळी गेली, तारीख काढून आणली, सामुग्रीची यादी आणली. ब्राह्मणाने सांगितले की यजमान लागेल. यजमानी ठरवले. पूजेचा दिवस आला, ब्राह्मण आले, उत्तम प्रकारे पूजा मांडली. ते यजमानाला बोलवलं, त्यांच्या हातून पूजा पूर्ण करून घेतली. ब्राह्मणाने सत्यनारायणाची पोथी वाचली आणि पोथी वाचल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं, आता पूजा संपली, तुम्ही दोघेही उठा. ते दोघेही उठले. ब्राह्मणाने तिथलं एक फळ घेतलं, ते यजमानाच्या हातात ठेवलं आणि सांगितलं, बघा हे फळ तुमच्या कपाळाला लावा, तुमच्या बायकोच्या कपाळाला लावा, तिच्या पदरात ते फळ ठेवा, पाया पडा, पूजा संपली म्हटले. त्याने तो फळ हातामध्ये घेतला, स्वतःच्या कपाळाला लावला, बायकोच्या कपाळाला लावला, तिच्या पदरात तो फळ ठेवला आणि फळ ठेवल्याबरोबर ब्राह्मणाने सांगितलं होतं काय? फळ ठेवलं की पाया पडून घ्यायचं. बायकोच्या पदरात फळ ठेवला आणि बायकोच्याच पाया पडला. बायकोच्या पाया पडल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं, अहो पाया कोणाच्या पडले? म्हणजे तुम्हीच सांगितलं ना बायकोच्या पदरात फळ ठेवायचं आणि पाया पडायचं. ब्राह्मणाने सांगितलं, अरे बायकोच्या पदरात फळ ठेवायचं पण पाया सत्यनारायणाच्या पडायचं. जिथं यजमानाला कोणाच्या पाया पडावं याचीच अक्कल नाही, तो देव काय होणार भक्ती मार्गामध्ये? विठ्ठला महाराज, आम्हाला देव व्हायचंय. तुम्ही सांगताय सुलभ उपाय, पण एक तरी सुलभ उपाय लवकर सांगा ना. आम्हाला आसक्ती लागलेले जगद्गुरु तुकोबारे पहिला उपाय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. भावे गावे गीत, 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 भावे गावे
भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तरी हा सुलभ उपाव. भावे गावे गीत. तुम्हाला जर देव व्हायचंय तर तुमच्यासाठी पहिला उपाय तुम्ही गीत गायलं पाहिजे. महाराज आता गीत गायचे बरोबर आहे, पण नेमकं आम्ही गीत गायचं कोणतं? राष्ट्रगीत गायचे, भावगीत गायचे की कोळी गीत गायचे? गीत गायचे, पण गीत कोणतं गायचं? महाराज सांगतात भावगीत गाऊ नका, राष्ट्रगीत गाऊ नका, कोळी गीत तर गाऊच नका, आणि कोळी गीतांच्या चाली कीर्तनात गाऊ नका. विठ्ठला 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 मग गीत गायचंय तर कोणतं गीत गायलं पाहिजे? महाराज सांगतात राम कृष्ण गीते गात टाळ चिपुळ्या वाजवित छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा. महाराज सांगतात गीत गायचे तर रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीत गा. आता गीत गायचं म्हटल्यानंतर त्याला स्वराचं ज्ञान असलं पाहिजे, त्याला तालाचं ज्ञान असलं पाहिजे, त्याला मृदंग वाजवता आला पाहिजे, त्याला पेटी वाजवता आली पाहिजे, वीणा लावता आला पाहिजे, टाळ वाजवता आलं पाहिजे. पण महाराज याच्यातील आम्हाला काहीच येत नाही. मग काहीच येत नाही तर आता आम्ही भजन कसं करायचं? तुकोबारे म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं भजन करायचं म्हटल्यानंतर स्वराचं ज्ञान असलं पाहिजे, तालाचं ज्ञान असलं पाहिजे, मृदंग लावता आला पाहिजे, वाजवता आला पाहिजे, पेटीच पाहिजे आणि टाळ वाजवला? काय नाही म्हटले. मग येईल तैसा बोल रामकृष्ण एवढं प्रमाण म्हटल्यानंतर इथं सगळी गंधर्व सभा आहे. ती आक्षेप ठेवेल महाराज तुम्हाला स्वराचं ज्ञान नाही आम्हाला माहिती आहे, तुम्हाला तालाचं ज्ञान नाही हेही कळतंय, पखवाजाचा तुमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही माहिती आहे आम्हाला, पण आम्ही त्यातले जाणते आहोत, यातलं आम्हाला सगळं येतंय. मग तुम्ही कसं म्हणताय येईल तैसा बोल रामकृष्ण हरी? तर याचं उत्तर असं आहे, तसं पाहायला गेलं तर भजन करायचं म्हटल्यानंतर तुकोबारे म्हणतात लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. भजन करायचं म्हटल्यानंतर लावून मृदंग श्रुती टाळ घोष. आता इथं एक शंका आहे महाराज. काय? एकीकडे तुकोबारे म्हणतात येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, आणि एकीकडे काय म्हणतात लावून मृदंग श्रुती टाळ घोष. तुकोबाऱ्यांच्या गाथेमध्ये बरीच अशी विरोधाभास प्रमाण आहेत. तुकोबारे एकीकडे वेगळं बोलतात आणि एकीकडे वेगळं बोलतात. अहो दोन अभंगात तुकोबारे दोन मत मांडतात, यात नवल नाही. तुकोबारे एका अभंगामध्ये दोन मत मांडतात. नाटाचा अभंग आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. पहिल्या चरणामध्ये सांगितलं शरीरासारखी अपवित्र गोष्ट कोणतीच नाही, आणि लगेच दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आता याचं समाधान करायचं कसं? पहिल्या चरणामध्ये शरीर अपवित्र आणि दुसऱ्या चरणामध्ये शरीर उत्तम चांगलं. तर या शंकेचं समाधान असं आहे, जो भगवंताची कधी वारीच करत नाही, जो भगवंताची कधी साधना करत नाही, जो सप्त्याला आडवा पाय आणतो, जो नामस्मरणाला आडवा पाय आणतो, ज्याने कधीच भजन केलं नाही, तुकोबारे म्हणतात त्याचं शरीर शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्रा शरीर ऐसे. मग शरीर उत्तम चांगले कोणाचं? जो भगवंताची साधना करतो, जो भगवंताची वारी करतो, जो परमार्थाला सहकार्य करतो, भगवंताचं नामचिंतन करतो, त्याचं शरीर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. अशा बऱ्याच शंका आहेत, बघू कधीतरी. विठ्ठला विठ्ठला आजच्या चिंतनाची आपली शंका अशी आहे, एकीकडे तुकोबारे म्हणतात येईल तैसा बोल रामकृष्ण, आणि एकीकडे म्हणतात लावून मृदंग श्रुती टाळ घोष. तुकोबारेंचं म्हणणं असं आहे, भजन करायचं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी उत्तम असल्याच पाहिजेत, ताल स्वर पक्व सगळं असलं पाहिजे. पण हे तुमच्याकडे नसेल मग तुम्ही का तसेच बसणार का? मग म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण. अहो ते गोकुळामध्ये राहणारे गोपाळ, त्यांच्याकडे टाळ होता का स्वर होता? काही नव्हतं. मग दगडाचा टाळ, कोण त्यांचा नाद? दगडाचे टाळ बनवले आणि त्यांनी भजन केलं. म्हणून महाराज सांगतात येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं तुम्ही म्हटलं पाहिजे. पण आता ऐका हा, येईल तैसा बोल रामकृष्ण हरी म्हटलंय, गीत गायला सांगितलंय, पण तुकोबारे म्हणतात नुसतं तुम्ही गीत गाऊन उपयोग नाही. मग त्याच्यासाठी तुकोबारे एक विशेषण वापरतात. काय?
भावे गावे गीत. त्या गीत शब्दाला तुकोबाराने विशेषण वापरलं भावे. सांगू तुम्हाला, परमार्थातला एक भाव शब्द काढला, सांगा मला परमार्थामध्ये काय शिल्लक राहते? बरं राहते काही शिल्लक? एक परमार्थातला भाव शब्द काढला, काय परमार्थामध्ये शिल्लक राहते सांगा ना? परमार्थामध्ये भावनेला विशेष प्राधान्य महाराज. पण सांगू, परमार्थामध्ये सध्या भावनेचाच अभाव झालेला आहे. भावच अंतःकरणामध्ये राहिला नाही. मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. पूर्वी गावोगावी एवढी माळकरी लोक असायची, अहो गाव मिळून एखादाच माणूस कोणतरी माळकरी, पण अख्खं गाव त्याला संत म्हणत होते. पूर्वी आळंदी पंढरपूरला एवढी लोक जायची, एखादा माणूस वर्षाकाठी 6 महिन्याने आळंदीला जायला निघाला तर अख्खं गाव टाळ पखवाज घेऊन त्याला वेशीपर्यंत सोडायला जायचं. पुन्हा तो परत आला तर टाळ पखवाज घेऊन वेशीपासून त्याला आत आणायचं. आता रात्रीत माणूस आळंदी पंढरपूरला जाऊन येतो. परमार्थ वाढला नाही. पूर्वी एवढे सप्ते व्हायचे का? अहो कधीतरी कुठंतरी सप्ते, आणि ज्या ज्या लोकांनी ते सप्ते चालू केले अजून पण त्या लोकांनी त्यांच्या पुढच्या पिढीने महाराज ते तसेच ठेवलेले आहेत अजून पण. कारण जुनी लोक जी असतात त्यांनी जे जे काही केलेलं आहे ना, इवलेसे रोप लाविले द्वारी, ते रोप त्यांनी दारामध्ये लावलेलं आहे. त्या रोपाचं आपण संगोपन केलं पाहिजे. आणि संगोपन केल्यानंतर काय होतं सांगू, ही अशी फुलं सगळी निर्माण होतात. विठ्ठला विठ्ठला एवढे गावोगावी सप्ते नव्हते, कधीतरी कुठेतरी सप्ता महाराज. एवढ्या दिंड्या जायच्या आळंदी पंढरपूरला. अहो जिल्ह्यातून तालुक्यातून एखादी दिंडी, आता परिसरातून 4-4 दिंड्या जातात. एका गावात 4-4 सप्ते व्हायला लागले. परमार्थ वाढला नाही का? पूर्वी एवढी लोक कीर्तनाला जायचे, आता एका कीर्तनकाराला एका दिवसाचे 10-10 फोन येतात तारखेला. म्हणजे किती कीर्तनं वाढली. पखवाजांचं तर बोलायचंच नाही, तारीखच भेटत नाही त्यांची. किती किती परमार्थ किती वाढला महाराज. पूर्वी एवढे टाळकरी राहायचे का? एवढा समाज राहायचा कीर्तनाला? अहो मोजके समाज. बरं पूर्वीची कीर्तनं का अशी राहायची का? प्रमाणाला प्रमाण धरायचं, प्रमाणाला प्रमाण धरायचं, कथानक सांगायचे आणि मग ही कीर्तनं चालायची. आता कितीतरी परमार्थामध्ये त्या कीर्तनामध्ये रस ओतला जातो, किती शास्त्र ओतले जातात, किती ओव्या टाकल्या जातात, किती अभंग टाकले जातात. कितीतरी महाराज परमार्थ वाढला. जरा पुढचं बोलू का? ऐका. आता रोज माणसं कीर्तनाला जातात, रोज हरिपाठ करतात, रोज घरात काकडा करतात, दररोज देवपूजा करतात, वर्षातून 3 वेळा वारीला जातात. गणगोळ्या उघडू उघडू बेदार झाले लोक. पण अजून देवाचा साक्षात्कार नाही. कधी देव स्वप्नातही आला नाही, आणि आले स्वप्नात तर देव नाही, भूत येतात. भूत ती छातीवर नाचतात आपल्या. याला कारण काय? फक्त एवढंच कारण आहे, आपल्या अंतकरणामध्ये सध्या भाव राहिलेला नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. सुभाषितकार वर्णन करतात. व्यादश्च तृणं ध्रुवश्च वयोविद्या गणितस्य का काजाति विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं परोक्षम कुब्जाय किमने रूपमदिकं किं तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवळं न च गुणैर भक्तिप्रियो माधवाः. थोर प्रेमाचा भुकेला हा जे दुष्काळ तयाला. व्याधाचे का आचरण होते का? ध्रुवाचे वय होते? कुब्जेचे का सुंदर रूप होते? सुदाम्याकडे कोणती धनदौलत होती का? काही एक नव्हतं, तरी सुद्धा त्यांचा उद्धार झाला. त्याचं एकमेव कारण, भगवंताला काय आवडत असेल तर फक्त प्रेम आवडतो, भाव आवडतो. कारण देव फक्त भावाचा भुकेलेला आहे, बाकी कशाचा नाही. आणि म्हणून तुकोबारे एका ठिकाणी म्हणतात, मी त्या देवाची आण शपथ घेऊन तुम्हाला सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची, विठोबाची. तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची, विठोबाची. तुका म्हणे आण विठोबाची. काही न लगे का भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. काही न लगे भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. काही न लगे एक भावची
विठोबाची देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. देवाला काही लागत नाही महाराज. देवाला वित्ताची नाही, देवाला चित्ताची आवश्यकता आहे. दररोज आपण काकड्यामध्ये दुसरी ओळ म्हणतो आणि त्या दुसऱ्या ओळीतील पहिलाच अभंग, त्या पहिल्या अभंगाचा जर विचार करू गेलो तर भगवान परमात्मा स्वतः सांगतात, उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती दासी पुत्र कन्या तैत्या घरी लक्ष्मी चर्मरंगू लागे कबीराच्या मागे सजन कसाया माळ्या सावत्यास नरहरी सोनार चोखा मेळा संगे नामयाची जनी धर्मागरी पाणी अर्जुनाचे रथी बक्षिपोये प्रीती गवळे यांचे घरी दारपाळ बळी एकोबाचे ऋण अंबऋषी सोशी मीराबाईसाठी दामाजीचा झाला खडी मातीबाई कुंडलिकासाठी तुका म्हणे मात म्हणे माता धन्य त्याची तुका म्हणे माता धन्य तुका म्हणे माता धन्य त्याची तुका म्हणे माता धन्य काय म्हणतात महाराज, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. देव फक्त पाहतो काय, अंतकरणातील भाव उंच नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून. भगवान परमात्मा फक्त भाव पाहतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, तुम्हाला देव व्हायचंय ना, मग देव होण्यासाठी तुम्ही गीत गा. पण गीत गात असताना कसं गा, भावनेने गा. आणि किती कीर्तनकाराने सांगितलं, तुम्ही गीत गा, तुम्ही भजन करा, टाळी वाजवा, मुखाने काहीतरी बोला, पण कीर्तनकाराचं लोक ऐकतील तर शपथ ना. किती सांगा तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन करा, पण लोक करत नाहीत महाराज. विठ्ठला विठ्ठला बोला बोला विठ्ठला 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 एवढं सांगून देखील काही माझ्याकडे असे पाहतात, कोणी टाळीच वाजवतात, कोणी विठ्ठल विठ्ठलच म्हणतात. तुम्ही सगळे म्हटलेच नाहीत, म्हटलेच नाहीत तुम्ही सगळे. तुम्हाला मी सिद्ध करून दाखवेन, तुम्ही सगळे म्हटले नाहीत. बघायचे तुम्हाला, टाळकऱ्यांनी टाळ वाजवायचं नाही, माईकवाल्यांनी बोलायचं नाही, पखवाजी वाजणार नाही. फक्त बसलेली मंडळी टाळी वाजवतील आणि विठ्ठल विठ्ठल म्हणणार आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता तुमचं तुम्ही मनाला विचारा, खरंच आपण म्हटलो होतो का? आणि म्हटले असते तर मग एवढा आवाज का मला आला नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगतात, तुझं भावा आहे देव. तुम्हाला देव व्हायचंय, मग तुम्ही काय करा, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तरी हा सुलभ उपाव. देव होण्यासाठी पहिला पोटमार्ग जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, तुम्ही भगवंताचं भावनेने गीत गा. महाराज एक उपाय सांगितला, अहो दुसरा उपाय सांगा ना अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आणि काटे काने 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 काटे
उपाय काय? अनेकांचे कानी गुण दोष मना नानी, तरी हा सुलभ उपाव. हाच तुमच्यासाठी उपाय सुलभ आहे. कशासाठी? देव होण्यासाठी. कोणता? तुकोबारे म्हणतात, अनेकांचे कानी गुण दोष मना नानी. तुम्ही इतरांच्या विषयी आपल्या कानामध्ये गुणही ऐकू नका आणि दोषही ऐकू नका. अहो महाराज, एखादा माणूस येत असेल आणि आमच्या कानामध्ये सारखा पुटपुट पुटपुट करत असेल, एखाद्याचं काही आम्हाला सांगत असेल, मग ते आम्ही ऐकायचं नाही का? तुकोबारे म्हटले, तुम्हाला कोण म्हटलं ऐकू नका? तुम्ही ऐका पण त्याचं ऐकू नका. तुम्ही ऐका पण त्याचं ऐकू नका. का? तुकोबारे म्हणतात, एखाद्याच्या विषयी जर गुण आपल्याला मिळाले तर त्याच्याविषयी आपल्याला प्रीती निर्माण होते, प्रेम निर्माण होते, आपुलकी निर्माण होते आणि आपण बंधाला कारण ठरतो. आणि एखाद्याच्या विषयी आपल्याला दोष कळाले तर त्याच्याविषयी आपल्याला तिरस्कार निर्माण होतो आणि आपण पतनाला कारण ठरतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, अनेकांचे कानी गुण दोष मना नानी. अंतकरणामध्ये काम क्रोधादी जे विकार आहेत ते सगळे विकार आपल्याला नष्ट करायचे आहेत, मग आपल्याला देवाची प्राप्ती आहे. प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येला बनण्याच्या अगोदर जर कोणी गेला असेल तर त्यांच्या लक्षात येईल, त्या मंदिरामध्ये जर दर्शनाला जायचं म्हटलं, पुरुषांची वेगळी रांग, महिलांची वेगळी रांग, 2-3 ठिकाणी ती चेकिंग राहायची. आणि मग ते महिला तपासायला महिला आणि पुरुषांसाठी पुरुष. मग त्या जागेवर गेलो की मग ते सगळ्या अंगावरनं हात फिरवणार, कुठं काय ते सगळं काही पाहणार. आम्ही आळंदीला असताना अयोध्येला एका महाराजांनी ट्रिप काढली होती. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो होतो. 200 लोक होते. काही 100-1 माणसं होती आणि 100-1 महिला होत्या. आता दर्शनाला गेलो, महिला महिलांच्या रांगेला, पुरुष पुरुषांच्या रांगेला. 70-1 महिला आत गेल्या, 70-1 पुरुष आतमध्ये गेले. आणि एक आजीबाई, तिने 9वारी लुगडं घातलं होतं. आता ती 9वारी लुगडं घालणारी जी आजीबाई राहते ना, तिच्या कमरेच्या इथं असं गोल 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 काहीतरी करतात. त्याला कुठं कुठं वरवंट असा शब्द, इकडं काय शब्द आहे मला माहिती नाही. मग तो वरवंट जो कमरेच्या इथं राहतो त्याच्यामध्ये या आज्याबाई काय ठेवतील त्याचा भरवसा नाही. पैसे तिथंच, कल्याण भिवंडी तिथंच, काय तुम्ही ठेवाल त्याचा भरवसा नाही. त्या मॅडमने चेक केलं आणि चेक केल्यानंतर तिच्या इथं जो वरवंट होता त्या वरवंटाच्या इथं काहीतरी असं गोल 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 त्या मॅडमला लागलं. लागल्यानंतर त्या मॅडमने सांगितलं, हे क्या है निकालो. ती म्हटली काढणार नाही. क्या है वो तो बताओ. तिने सांगितलं बॉम्ब आहे. म्हटले काय बॉम्ब आहे असं म्हटल्याबरोबर महाराज तिने ते सायरन वाजवलं आणि सायरन वाजवून लगेच ते पोलीस बंदूक घेऊन सगळे धावत पळत आले. मी म्हटलं झालं काय? बंदूक घेऊन गेले आणि ती आजीबाईला सगळ्यांनी असं घेरलं. घेरल्यानंतर आता झालं काय नेमकं ती मॅडम सांगते, क्या है वो अंदर निकालो जल्दी. ती आजी म्हटले काढणार नाही. क्या है वो तो बताओ. बॉम्ब है. बॉम्ब है. कितने? एक ही है. तो कितनी लाती? निकालो जल्दी. ती काय त्यांचं ऐकायला तयार नाही. मग त्या लोकांनी विचार केला यांच्यासोबत कोण आले म्हणून पाहावं. म्हणून त्या महिलांना विचारलं. त्यांनी आम्हाला बोलून नेलं. बोलून नेल्यानंतर सांगितलं, म्हटले इसके अंदर कुछ तो है लेकिन निकालती नाही आहे. मी म्हटलं आजीबाई तुमच्याकडे काय आहे ते बाहेर काढा. ती मॅडम म्हटली उसके अंदर बाम है. अरे बाम. मी म्हटलं निकालो ना जल्दी. आम्ही विचार करायला लागलो आमच्यामध्ये आतंकवादी घुसले कधी. मला काही कळे ना, पण मी ती आजीला हात जोडून सांगितलं आजीबाई तुमच्याजवळ जे पण काही असेल ते बाहेर काढून द्या. मी बाहेर गेलो की तुमच्या हातात ठेवतो, पण तुम्ही आता काढून द्या, नाही तर आपल्याला पुढं पाठवायचे नाही. आजी म्हटली ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून. तिने तिथं हात घातला. ते काय होतं ते बाहेर काढलं, माझ्या हातावर ठेवलं. हातावर ठेवलं, मी उघडून पाहिलं तर त्याच्या झेंडू बाम. विठाला विठाला विठाल 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 माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत एवढा सांगायचा आहे, अहो देवाच्या दर्शनाला जायचंय, आपल्या जवळ असणारं झेंडूचं बाम सुद्धा चालत नाही. देव व्हायचंय, अंतकरणामध्ये काम क्रोधादी विकार ठेवून कसे जमतील. विठाला विठाला अनेकांचे कानी गुण दोष मना नानी, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. म्हटले महाराज अजून काही उपाय आहे का? हो म्हटले आहे. काय? अभंगाच्या 4थ्या चरणात मस्तका टंगना मस्तका टंगना मस्तका टंगना
तुम्हाला जर देव व्हायचंय तर उपाय कोणता? मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आपलं मस्तक हे संतांच्या चरणावर आपण ठेंगणं केलं पाहिजे. का? हरिप्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. हरीची प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. रामायणातील प्रसंग आहे. सीताशोध झाला. सीतामाई आता लंकेमध्ये आहेत. सीतामाईंना पुन्हा इकडे आणायचंय. आता करायचं काय? काही समजे ना. हनुमंतरायांनी विचार केला, एक काम करू म्हटले, आपण आता काय करू? सेतू बांधू. आणि सेतू बांधून काय करू? पलीकडल्या लंका नगरीमध्ये आपण जाऊ, सीतामाईंना घेऊन आऊ. म्हणून त्यांनी काय केलं? मोठे मोठे दगड आणायचे, मोठे मोठे पर्वत आणायचे आणि ते समुद्रामध्ये फेकून द्यायचे. पण समुद्रामध्ये ते पर्वत दगड काही तरायला तयारच नाही, ते बुडायचे. बरं, ही वानर सेना काय करायची मग? जय श्रीराम. मला वाटलं होतं तुम्ही म्हणाल जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कीर्तनामध्ये बसलेल्या माणसाला महाराज जय श्रीराम जोरात म्हटल्यानंतर परत तू म्हण असं सांगायला लागलं नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल मोठे मोठे पर्वत आणायचे, मोठे मोठे दगड आणायचे, समुद्रामध्ये फेकायचे. आणि फेकल्यानंतर मग जय श्रीराम करत 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 त्याने बराचसा सेतू बांधायला सुरुवात केली. आता सेतू बांधायला सुरुवात केली, पण तिथं नेमकी खारुताई होती. खारुताईने पाहिलं, अरे सगळी वानर सेना आपापल्या पद्धतीने सहकार्य करते प्रभूंच्या कार्यात. आपण खारुताई आहोत, आपण छोटीशी आहोत, पण आपला तरी काहीतरी तिथं वाटा असला पाहिजे. तेव्हापासून मन चालू झाली खारीचा वाटा. हा, त्या खारुताईने विचार केला, आपणही काहीतरी इथं सेवा करू. म्हणून ती खारुताई काय करायची? तिथे वाळू होती, त्या वाळूत लोळायची आणि लोळल्यानंतर मग काय करायची? यायची त्या सेतूवर आपलं अंग झटकायची. काही कण तिच्यामध्ये असणारे ते पडायचे. तिला असं वाटायचं प्रभूंच्या सेवेत आपण रत आहोत. पुन्हा जायची, वाळूत लोळायची, पुन्हा येऊन तिथं काय करायची? अंग झटकायची. आता खारुताई माहिती आहे तुम्हाला किती मोठी असते? चांगली 5-25 फुटाची राहते अशी. नाही महाराज, मग छोटी छोटीशी ती खारुताई. आता ती मध्ये मध्ये गिरक्या मारायची, फेऱ्या मारायची. आता फेऱ्या मारता 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 गंमत अशी झाली की ती जात होती आणि तेवढ्यात हनुमंतरायांचा पाय त्या खारुताईच्या शेपटीवर पडला. खारुताईच्या शेपटीवर पडल्यानंतर खारुताई ओरडायला लागली, किंचळायला लागली, रडायला लागली. पण त्या खारुताईकडे कोणाचं लक्ष जाते? पण ऐका, कितीही भक्त कुठल्याही अवस्थेमध्ये असो, इतरांना जरी भक्ताचं काही कळालं नाही तरी देवाला कळाल्याशिवाय राहत नाही. मुंगी के पाव में घुंगरू बांधे ओ भी अल्लाह सुनता है. अजून अल्लावरच थांबलो का आपण? दुर्गाटीचा चांगला निकाल लागलेला आहे. ओ तो झाकी है, श्री मलंगडा भी बाकी है. हे अल्लाह बिल्ला सगळं बंद करा आता. मुंगी के पाव में घुंगरू बांधे ओ भी ईश्वर सुनता है, कृपा करे एक रघुराज तो बाल न बाका होय. आता बारीक आहे का जरा? मुंगी के पाव में घुंगरू बांधे. आता मुंगी तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना. आहेत का मुंग्या घरात? हा, मुंगी के पाव में. आता मुंगी किती मोठी राहते? किती मोठी राहते मुंगी? एवढी एवढी ती मुंगी. बरं, मुंगी के पाव में काय शब्द आहे? मुंगी के पाव में म्हणजे मुंगीच्या पायामध्ये. आता मुंगीला पाय किती? बोला पटकन. मुंगीला पाय किती? किती? 6 पाय. नक्की? म्हणजे हेही करून बसलोत का आपण पाय मोजून? मुंगी के पाव में घुंगरू बांधे. आता ऐका, एवढी एवढी ती मुंगी, तिचे 6 पाय आणि त्या 6 पायामध्ये मुंगी के पाव में घुंगरू बांधे. आता समजा मुंगीच्या पायाला जर पैजन करायचेच आहेत, अंदाजे महिला मंडळ किती किलो चांदी लागेल बरं? किती किलो लागेल?
बरं अशी असणारी ती एवढी मुंगी, तिचे एवढे छोटे पाय, तिच्या पायातील घुंगरू आणि त्या घुंगरांचा आवाज येऊन येऊन किती येणार आहे महाराज. पण तो आवाज सुद्धा भगवान परमात्म्याला जातो. तसं ती खारुताई रडायला लागली, किंचळायला लागली, ओरडायला लागली. तिचा आवाज कोणाला जात नाही, कारण सगळी वानर सेना जोर जोराने जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम करायचे. कोणाला आवाज जाईना, पण भगवंताला आवाज त्या खारुताईचा गेला. खारुताईच्या जवळ भगवान परमात्मा गेले, उचललं खारुताईला, बाजूला आले, खाली बसले, पाण्याची बॉटल घेतली, झाकण उघडलं, पाणी पिलं, तिलाही पाजलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला देवाने. अजून सुद्धा खारुताईच्या पाठीवरून देवाने हात फिरवल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. प्रभूंनी हात फिरवला खारुताईच्या पाठीवरनं आणि खारुताईला विचारतात, खारुताई काय झालं सांग ना. खारुताई म्हटले, देवा जाऊ द्या, झालं ते झालं. अगं नाही, सांग काय झालं. काही नाही देवा, शेपटीवर पाय पडला. शेपटीवर पाय पडला? हो. वेदना होत आहेत, रडतेस, असह्य स्वरूपाचे तू वेदना होत असताना रडते, किंचाळते, तुला वेदना होत हे मला पाहवत नाही. खारुताईने सांगितलं, जाऊ द्या ना देवा, सोडा ना, कशाला नुसतंच, पुढचं नका वाढू. नाही नाही म्हटले, एक काम कर, तुझ्या शेपटीवर पाय कोणी दिले तेवढं फक्त मला नाव सांग. खारुताई म्हटली, देवा जाऊ द्या ना, सोडा ना, कशाला, झालं ते झालं, आता शेपटीवर पाय दिलं, झालं, संपलं विषय. देव म्हटले, नाही नाही, तुला नाव सांगावंच लागेल. खारुताई म्हटली, देव नाव सांगायला काय नाही, पण ज्यांचं नाव आहे ते आपल्याच पक्षातलेत म्हटले. देव म्हटले, पक्षातले असले तरी चालेल, पण त्याला शिक्षा झालीच पाहिजे. देवाच्या दरबारातला न्याय आहे. जर एखाद्याकडनं शिक्षा झाली, मग तो जवळचा असो नाही तर दूरचा असो, त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार. आपला नियम पार उलटा आहे महाराज. आपला असं आहे, जवळच्याकडनं जर अपराध घडला त्याला सोडायचं आणि लांबच्याकडनं अपराध झाला नसले तरी ओढून ताणून लावायचा. विठ्ठला विठ्ठला म्हटले, नाव सांग. खारुताई म्हटले, देवा नाव सांगायला काही नाही, पण ज्यांचं नाव सांगणारे ते आपल्याच पक्षातले. प्रभू म्हटले, पक्षातले असले तरी चालेल, पण नाव सांग. खारुताई म्हटली, देवा सांगू, पक्षातले आहेत यात नवल नाही, आपल्याच गटातले आहेत. प्रभू म्हटले, तरी तुला नाव सांगावंच लागेल. खारुताई नाव सांगायला तयार नाही आणि देव काय ऐकायला तयार नाहीत. शेवटी खारुताईने सांगितलं, देवा नाव सांगतो, पण मी ज्याचं नाव सांगणार आहे त्यांना तुम्ही शिक्षा करायची नाही. म्हटले, नाही करणार. वचन द्या म्हटले. वचन घेतलं आणि खारुताईने सांगितलं, देवा माझ्या शेपटीवर हनुमंतरायांचा पाय पडला. हनुमंतरायांचा पाय पडला असं म्हटल्याबरोबर प्रभू म्हटले, हनुमंता. खारुताई म्हटली, देवा थांबा, तुम्ही वचन घेतलेलं आहे की नाव सांगितलं तरी त्याला शिक्षा करणार नाही. देव म्हटले, खारुताई तू एवढी हनुमंतराय एवढे मोठे आणि त्यांचा पाय तुझ्या शेपटीवर पडला, तुला अशा स्वरूपाच्या वेदना होत आहे, रडते, ओरडते, किंचाळते, तुला त्रास होते, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. खारुताईने काय उत्तर दिलं देवाला जरा ऐका. खारुताईने सांगितलं, देवा खरं सांगू, मी कार्यात रत नसतेच, हनुमंतराय माझ्याजवळ आलेच नसते. हनुमंतराय माझ्याजवळ आलेच नसते, हनुमंतरायांचा पाय माझ्या शेपटीवर पडलाच नसता. आणि खरं सांगू देवा, हनुमंतरायांचा पाय माझ्या शेपटीवर पडला म्हणून तर देवा तुम्ही माझ्याजवळ आलात, मला उचलून धरलात. देवा तुम्ही माझी विचारपूस केली. देवा याच्यापेक्षा वेगळं अजून काय. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. म्हणजे अजून काही उपाय आहे ना देव होण्यासाठी. कोणता? अभंगाच्या 5व्या चरणात. हवेची ते वचन, हवेची ते वचन, हवेची ते वचन, हवेची ते वचन, हवेची ते वचन.
वचन जेणे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबारे उपाय सांगतात वेचिते वचन जेणे राहे समाधान. वेचिते वचन म्हणजे असं बोला की आपल्या बोलण्याने इतरांना समाधान झालं पाहिजे. ज्ञानोबारे म्हणतात बोलणं कसं असलं पाहिजे, तैसे साच आणि मवाळ मितुळे आणि रसाळ शब्द जैसे कळवलं अमृताचे तुकोनी घेतले मोती जैसे. मोत्यासारखं आपलं बोलणं असलं पाहिजे. संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर सहज बोलणे हित उपदेश. संत सहज बोलतात आणि जगाचे हित करतात. आपण सहज बोलतो आणि 2-4 जणींची भांडणं लावतो. एवढा फरक संतात आणि आपल्यामध्ये महाराज. म्हणून महाराज सांगतात बोलणं कसं असलं पाहिजे, तैसे साच आणि मवाळ. सांगू आपलं बोलणं असं असलं पाहिजे, आपल्या बोलण्याने बऱ्याच जणांच्या बऱ्याच जखमा बऱ्या झाल्या पाहिजेत. पण आपलं बोलणंच असं राहतं, आपल्या बोलण्याने बऱ्याच जणांच्या बऱ्याच जखमांना चांगल्या प्रकारे मीठ चोळलं जातं. बघा बोलणं कसं असलं पाहिजे, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणं असलं पाहिजे. लोक म्हणतात महाराज आम्ही सहज बोललो. पण ऐका, आपल्याला वाटतो तेवढा सहज शब्द सोपा नाही. वाटते आपल्याला सहज शब्द सोपा वाटतो आपल्याला, पण सहज शब्द आपल्याला वाटतो तेवढा सोपा नाही. लोक म्हणतात सहज बोललो. अरे तू सहज बोललास, पण एका दिंडीच्या 2 दिंड्या केल्या ना तू. सहज बोलणं एवढं सोपं आहे का? लोक म्हणतात सहज बोललास, एका सप्त्याचे 2 सप्ते झाले. सहज बोलणं एवढं सोपं नाही. पण महाराज सांगतात वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. लोक काय कुठं केव्हा कसं बोलतील सांगताच येत नाही महाराज. मागच्या वर्षी जीवनामध्ये माझ्या घडलेला प्रसंग सांगतो. नारदाच्या गादीवरून एकही वाक्य खोटं नाही. उल्हासनगर 4ला माझं कीर्तन होतं. रात्री 9 ते 11 कीर्तन झालं आणि मी खुर्चीवर बसलो. महिला मंडळ पुरुष वर्ग जे कीर्तनाला होते येत होते, माझ्या पाया पडत होते, निघून जात होते. सगळ्यांचं पाया पडून झालं. आता मी खुर्चीवरून उठणार तेवढ्यात तिथं 21-20 जास्तीत जास्त 25 वर्षाचे 2 तरुण मुलं तिथं आले. मला म्हटले महाराज जरा बसा खुर्चीवर. मी बसलो खुर्चीवर. म्हटले काय नाही. म्हटलं आम्हाला पाया पडायचे. बरं म्हटले. त्याच्यातील पहिला माझ्या पाया पडला आणि माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. दुसरा पाया पडतोय न पडतोय तेवढ्यात तो पहिला म्हटला महाराज याला म्हटले जरा चांगला आशीर्वाद द्या. म्हटले याला आशीर्वाद द्यायचे पण कशा निमित्ताने? याला परीक्षा द्यायची म्हणून बेस्ट ऑफ लक म्हणून आशीर्वाद देऊ, की परीक्षा दिलेली आहे रिझल्ट यावा चांगला म्हणून अभिनंदन पर आशीर्वाद देऊ? नेमकं काय? म्हटले महाराज असला काही त्याला आशीर्वाद देऊ नका. एकही वाक्य खोटं नाही. या माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आहे, नारदाच्या गादीवरून सांगतो. तो म्हटला महाराज असला काही त्याला आशीर्वाद देऊ नका. मग त्याला म्हटले असा आशीर्वाद द्या की चांगली गर्लफ्रेंड पटली पाहिजे. मी मनातल्या मनात विचार करायला लागलो त्याला गर्लफ्रेंड पटावी असा जर मला आशीर्वाद देता आला असता तर मी का मोकाट फिरलो असतो. म्हणजे लोक काय कुठं केव्हा कसं बोलतील सांगताच येत नाही. पण तुकोबारे म्हणतात वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. विठोबा टाळी 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 भजन. पंढरीनाथ
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि कांचे काणी गुण दोष मना नानी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव देव प्राप्तीसाठी नवे नवे देव होण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय अनेक प्रकारचे उपाय तुम्हा आम्हाला सांगतात आणि सगळे उपाय सांगून झाल्यानंतर मग जगद्गुरु तुकोबाराय एक शेवटचा उपाय तुमच्या आमच्या समोर ठेवतात. काय उपाय ठेवतात? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुकोबाराय म्हणतात जास्त नाही पण थोडा का होईना आपल्या जीवनामध्ये परोपकार घडला पाहिजे, उपकार घडला पाहिजे. जास्त नाही, आपल्या जीवनातलं सगळं देऊ नका पण कमीत कमी कुठेतरी सप्ताह चालू आहे, कुठेतरी पालखी आहे, काहीतरी भगवंताचं नामचिंतन होतंय, कोणाला तरी गरीबाला इच्छा आहे, गरज आहे, त्याला आपण काहीतरी दान केलं पाहिजे. जास्त नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. असे 5 उपाय जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. कशासाठी? देव होण्यासाठी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आज या ठिकाणी श्री मुंजेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये खिरणे गावामध्ये संपन्न होणारा हा नामयज्ञ सोहळा. या सोहळ्यामधील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा ज्यांच्या सौजन्याने मला प्राप्त झाली, श्री रामा नामा माळी, आणि ज्यांच्या करवी प्राप्त झाली असे असणारे आमचे भाऊजी सुनीलजी गोंधळी आणि पुरुषोत्तम भाऊ गोंधळी, आणि यांच्या करवी सेवा मला प्राप्त झालेली. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी सर्वच गुणीजन मंडळी. आता इथली प्रत्येक माणसं नावानिशी आणि गावानिशी मला पाठ आहेत महाराज, पण नेमकं कोणाचं नाव घ्यायचं मला मोठा प्रश्न आहे आता. पण नावं तर घेतलीच पाहिजेत म्हणून वारकरी संप्रदाय पनवेल रायगड परिसर म्हटलं तर चालेल का? हा चालेल ना? चालेल. बर. आणि आज मृदुंगाची सेवा करणारे आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असणारे आमचे मधुकरजी बुवा धोंगडे या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय गोड व्यक्तिमत्व, अतिशय गोड व्यक्तिमत्व महाराज. त्यांचे सुद्धा शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये काही जोड्या आहेत महाराज, जोड्या, गायकांच्या जोड्या, वादकांच्या जोड्या, बऱ्याच जोड्या आहेत. त्याच्यामध्ये एक प्रसिद्ध असणारी जोडी म्हणजे आमचे मधुकर बुवा आणि आमचे सूरज भाऊ महाराज. ही जोडी महाराज. अशा काही विशेष जोड्या आहेत महाराज, विशेष जोड्या. त्याचप्रमाणे या बाजूने असणारे आमचे मोठे बंधू सुमितजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियमची साथ करणारे बाबा, नाव काय देणार नाही, कृष्णाबुवा पवार, त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. उपस्थित असणारे आमचे समोर सर्वांचे गुरुस्थानी असणारे आमचे बाबा रामदास बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आमचे मनोहर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे संतोष बाबा आहेत, नरेश महाराज आहेत, आमचे तुळशीराम बाबा देशेचे आहेत, आमचे बामा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे यंदारकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमची बाबा मंडळी बरीच. आता सगळ्यांची नावं घेणे मला काही शक्य होणार नाही. इकडे असणारी सर्व गायक मंडळी, मग आमचे तळोजाची असणारी बुरदुलचे ग्रामस्थ मंडळ, मग आमचे वसुदैव कुटुंबकम इकडली सगळी मंडळी असतील, आमचे कृष्णा महाराज असतील, सर्वच मंडळी बाबा, सर्वच मंडळी, सर्वांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. ज्यांचा गीतेवर महाराज फार अभ्यास आहे आणि खालून वरून गीता ज्यांची पाठ आहे, असं नितळस गावचे एक उत्तम वारकरी व्यक्तिमत्व आमचे गुरुनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही कोणाची महाराज स्तुती करत नाही, खोटी स्तुती अजिबात करत नाही.
आम्ही त्यांना फार जवळून पाहिलेले महाराज. फार गीता पाठ आणि कुठूनही विचारा, कशी विचारा, लगेच महाराज सांगणार श्लोक कुठं चुकतंय, काय कुठं. सगळीच मंडळी, चोपदार वर्ग, विणेकरी बाबा, टाळकरी, सप्ताह कमिटी, सगळ्यांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मला सारखे फोन ज्यांचे चालू होते, ज्यांनी सेवा दिली, असे आमचे पुरुषोत्तम भाऊंचे तर सारखे फोन चालूच होते. पण रस्ता अवघडातून नको म्हणून इथपर्यंत ज्यांनी वेळेत पोचवलं, असे असणारे आमचे राजेश भाऊ सुद्धा त्यांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. फार त्यांनी घरी सत्कार केला म्हणून थोडा यायला इथं उशीर झाला महाराज. पण जरी कीर्तन उशिरा चालू झालं असलं माझं, तरी नियम असा आहे, गाडी जरी लेट सुटली तरी थेट पोचवण्याचं काम ड्रायव्हरकडेच असतं. आणि मी त्यातला जाणता ड्रायव्हर आहे महाराज. मला माहिती आहे जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे असे देव उभा. जिथे कीर्तनाची जागा आहे तिथं देव उभा असतो. पण कधी 7 ते 9 कीर्तन असेल तर 7 ते 9च. 9च्या पुढे 1 मिनिट जरी गेलो तरी देव जातो महाराज. देव थांबत नसतो. वेळेत कीर्तनकाराने कीर्तन संपवलं पाहिजे. वेळेच्या पुढे गेल्यानंतर सोन्याच्या चमच्याने का होईना लोकांना जर ज्ञान पाजलं तरी पचत नाही महाराज, पाचत नाही. बरोबर वेळेत कीर्तन सेवा संपणार. सर्वच गुणीजन मंडळी, माईक सिस्टीम, व्हिडिओवाले, महिला वर्ग, पुरुष वर्ग, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आणि कीर्तन वाक पुष्प सेवेला जरा घड्याळात बघा, बरोबर 9 वाजलेले आहेत. सर्वांनी एकदा हात वरती करा. हा, करा सगळ्यांनी हात वर. वा 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 वा, करा हात वरती. राव द्या काकड्यापर्यंत. घ्या, वर घ्या, वर घ्या. 1 मिनिट फक्त तुकाराम तुकाराम भजन करायचंय. तुकाराम 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 आवाज येऊ द्या. हा हा, तुकाराम 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 तुकाराम. हा हा, तुकाराम 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 घ्या, हात खाली घ्या, दुखत असतील. विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, बोली दिले कुरे वेडी माकोडी उत्तरे. पराज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या फुला. पराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया